कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली झालं का? अगं उशीर होतोय। आले आले। दादा काय रे आज गडबड? अरे कॉलेजमध्ये ऑडिट आहे, अधिकारी येणार या ठिकाणी, लवकर पोचलं पाहिजे ना मला। हा डबा। हा अहो तुम्ही प्लीज आज लवकर या घरी। का? दिप्या ती म्हणते ना लवकर घरी या, मग ये की लवकर घरी, का म्हणून काय विचारतोस रे? दिप्या बाबा, आपण फक्त बायकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची, प्रश्न नाही विचारायचे। बरोबरच आहे मग ते। चला लवकर सगळ्यांनी कामाला जावा, उशीर होतोय। मी पण बापून बरोबर आज शेताला पाणी पाजायला जाणार आहे। अमोल, अरे बाळा जायचंय आपल्याला, पण तू एवढी गडबड का करतोयस? जगानं टाकलेल्याचा आईनं वाहिलाय भार, जोगवा वाढ माय जोगवा वाढ। नाही या या परडीला हळदी कुंकू व्हायलं की मी निघेन। हो रुपाली, अहो हळदी कुंकू आणि जोगवा वाडा की। अमोल ये इकडे। काय पण आजी कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? ऐश्वर्य कष्टाचा हाय म्हणून टिकू नये बाळा, असंच कष्ट करा। थांब पोरी। काय झालं माई? काय चुकलं का? सवासणीच्या हाताला यश तवाच येत असतं जेव्हा ती नित्यनामानं देवीचा मळवट भरत असती। ताई काय म्हणताय, काय कळलं ना, जरा सांगता का? देवीला कधी गेला होता? कुलदैवतेला कधी पूजलं होतं? नीट आठवत नाहीये, पण बरेच दिवस झाले। अडचणीला पायरी दिसती का नाही तिची? अरे ऊन लागायला लागलं की पदरासाठी आईची आठवण काढून फायदा नसतो। कधीतरी तिला बी सावलीची गरज आहे, ह्याची बी चौकशी करावी पोरानो। माई बस आता मी तर थांबू शकणार नाही। एक लक्षात ठेवा, देव देऊन बी बघतो आणि घेऊन बी बघतो। शब्द न पाळून त्याच्यावर घ्यायची वेळ तुम्ही आणली या। माई नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? ह्या घरावर संकट येणार आहे। देवीची इच्छा असेल तरच तुम्ही ह्यातून बाहेर निघाल, नाहीतर लिहिलेल्या भाकिताला तयार राहा। अहो बापू चला की, किती वेळ झाला? काय झालं बापू? स्वप्नील, प्यार काय झालंय? विनू बाबा, आत्ताच्या जोगतीन माया आल्या होत्या ना, त्यांनी सांगितलं घरावर मोठं संकट येणार आहे आणि तडकाफडकी निघून गेल्या। आणि त्याचं कारण आपण देवाला गेलो नाही, जे बोललोय ती बी केलं नाही असं बी म्हणल्या त्या।
अरे हा, अमोलच्या आजारपणानंतर सगळं विसरून गेलो की आपण. बाबा हे बघा आधीच सगळे घाबरलेत, तुम्ही पण आता त्यांचा फार नका ना विचार करू. हा, आणि अमोल आता बरा आहे, तर आपल्या सगळ्यांना वेळ मिळाला ना की आपण एकदा जाऊन येऊ ना. हा अहो पण त्या केवढ्या रागात निघून गेल्या. मोना, अगं आपल्यावर चिडण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आणि आपण आपली चूक सुधारू की. आपल्याला वेळ मिळाला ना की मग जाऊया आपण देवाला. हा बरं चला, मला पण उशीर होतोय, मीटिंग आहे आज खूप महत्वाची. निघते मी. अर्जुन चल मी तुला सोडते, ताई येते. हा हो चला, बाय बाय. बाय. विनायकराव, अहो पोरांना कधी कळणार आहे देवा पुढे काय बोलून नाही, बोललं तर विसरून जाऊ नये. हा, हो ना, अमोल बरा व्हावा म्हणून मी पूजेचा नवस बोलले होते, विसरले. हे बघा, मला असं वाटतंय आपण सगळे जरा जास्तच विचार करतोय. स्वप्नील सर, विचार करावा लागेल आणि नुसता विचार करून थांबून चालणार नाही. जे बोललोय ना ते आसगावला जाऊन देवापुढे पूर्ण करावं लागेल. म्हणजे बापू म्हणजे आपल्याला देवाला जाऊन यावं लागेल. हा, आणि उद्याच जायला पाहिजे आपण. आधीच घरावर लई संकट आलेत, त्यात वेळ दौडून चालणार नाही. काय बापू? काय? आणि माबाबाच्या कामाचं काय? अमोल बाळा, आपल्याला त्यांना समजवावं लागेल. बापू अहो पण लय गडबड होईल हो. अरे दिप्या, आपण देवाला जे बोललोय ना ते आसगावला जाऊन पूर्ण करू. जे नवस बोललाय ना ते पूर्ण केला पाहिजे आपल्याला. अहो तुम्ही उद्या सुट्टीचं बघा. हा बर, आणि मी पण काहीतरी मॅनेज करतो. आज संध्याकाळीच आपण आणि अर्जुन सोबत बोलू आपण. सर चला निघूया आपण. चल येतो. पांडुरंगा, तू दयाळू आहेस रे बाबा. चूक झाली आमच्याकडनं, पण तू माफ कर आम्हाला. या घरावर आता संकट नकोय देवा. जीजी तिकीट. शाबास, वेळेत काम केलंस तू. उद्याच आहे ना? हो जीजी. जीजी पण पण काय, त्या कलेक्टर बाईनं आपल्याला एवढा त्रास दिलाय. आपला नित्या 7 वर्षासाठी तुरुंगात गेला आणि तुम्ही फिरायला चाललाय. मला जाब विचारणार तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.